बोला. मित्रांनो, आज दिनांक किती आहे? 1 मार्च. आमची ट्रिप अत्यंत सुखरूपरित्या आणि व्यवस्थित पूर्ण झाली. फक्त आता एक खंत आहे मनात की मार्केटच फिरायचं राहिलंय. तर त्या मार्केटसाठी 2 तास काढून आम्ही निघालात. रेडी पॅकिंग वगैरे झाली. प्रियांशी दाखव. हॉटेल सोडायची टाइम आहे. दीदीला खूपच म्हणून 1000चं 900 वर आणलं आम्ही. 1200 म्हणले 1200 म्हणली होती, 900 वर आणलं. आणि दीदीची एक स्माइल. दीदी क्यूट स्माइल येईल त्या दीदी. काय नाही मला अजिंक्य हलतच नव्हता साईडला जोपर्यंत तिकडे अजिंक्य 2 मिनिट थांबला असता आणि अजून थोडं प्लीज मला असतं तर मला वाटतंय काहीतरी 900 वरून अजून 800 किंवा 700 वर पण दीदी आली असती. 100% आली असती. 100% बनली असते ना. म्हणजे तुझ्यासोबत घरी घेऊन गेली असती. असे चॉकलेट बॉय असे हँडसम पोर असल्याचा काहीतरी फायदा व्हावा. घरी घेऊन गेले असते. एकदा बघा परत एकदा एवढं स्किन केअर करून काहीतरी फायदा होतोय हे आम्हाला कळलं. दाखवा तुम्ही पण पुढे येऊन. दाखवा इकडे. इथे एक मोबाईल वरती कर असं आहे. फायनली एक्झॅक्ट 12 वाजता आम्ही रूम सोडली आहे आणि अजिंक्यची खूपच इच्छा आहे इलेक्ट्रॉनिक मार्केट करायची. आता तिकडे चाललोय आम्ही. त्या खालच्या काकाला विचारलं आम्ही, तरी इथं 2 रस्ते, पण ते असा हात असा करायला लागले. नेमकं कळना कुठला रस्ता. मग त्यांना 4दा विचारलं, सीधा जाना है, आगे से चौरा आहे का मी असं म्हणले. मग बघू आता येतोय का चौरा. मंदिर आहे आगे मंदिर आहे. आता इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये काहीतरी खरेदी वगैरे करू जर चांगलं वाटलं तर. आमची गाडी 2:55ला आहे ट्रेन. हुसेन सागर एक्सप्रेस हैदराबाद ते मुंबई. दिवाळीसाठी लाईटिंग द्यावी म्हणतोय घराला, बघू आता काय होतं. पण 2:55ला ट्रेनच्या आधी आम्हाला जेवण वगैरे पण करायचं आहे आणि ॲटलिस्ट 15-20 मिनटं तरी अगोदर जाऊन थांबायला लागेल. चला आता बघूया पुढं. काय झालं? काय नाही आता काय बोलू शकत. काहीतरी वेगळ्या अजिंक्यची मार्केट बघायची खूप इच्छा होती पण अजिंक्यचं मार्केट 2 मिनिटातच बघू. नाही, आपल्या इकडे बुधवार पेठेसारखं अजिंक्यला वाटलं होतं किलोवर मेमरी कार्ड आणि डझनावर पेन ड्राईव्ह मिळणार होते, पण काय तसं काय नाही. मला वाटतं की संध्याकाळच्या वेळेस जरा जास्त चोईल पण असेल या मार्केटमध्ये. चला म्हणायचं. चला आता हे 2 जणच गेले होते पुढे फिरायला. मी आणि सुनील इथंच बसलो होतो. कारण आम्हाला माहिती आहे पुढं काय नाही. शंतनूला बसायचं होतं, सांग ना. सेंट्रलला बसतो म्हणून बसलो. मला काय नाही आम्हाला माहिती होतं की पुढे जाऊन काही फायदा होणार नाही. म्हणायचं झालं. चाल बरं करा बरं. आता जेवायला जातो कुठं. जेवाय नाही, पद्मनाभ स्वामी. काय रे कुठल्या हॉटेल लावले? बबाई एक्सप्रेस. इथं लपू खायचे मागं इंग्रज दिसायचे. प्रियांशू आला ना कोंडाळून गमजा, लोक बघायला लागले इकडे तिकडे. बाहेर आम्ही बघितलं आणि बाहेरच्या मेन्यू कार्डवर जरा चांगलं दिसलं. आतमध्ये दिसत नव्हतं बसायला जागा कुठं आहे का नाही, असं उभं राहून खायची हे होती. मग तरी फॅमिली सेक्शन आहे इथे. त्या फॅमिली सेक्शनमध्ये आणि मध्ये घुसलो. मध्ये समोर बसल्या होत्या 2 कोरियन लेडीज बसल्या होत्या आणि इकडे असं काका बसले होते. भात आहे का? मला लकडी का पूल खायचंय. तुला लकडी का पूल घेऊ आई. काय असतं बिर्याणी खाण्यापेक्षा डोसा बी येते, भात बी येते. अरे 7 AM टाकर म्हणजे बबाई विंदू भोजनम. अरे ते कुठं आहे? लच्छा पराठा ते कुठे गेलं? इथं होतं ना आता. तू काय येणार आहे? लच्छा पराठा कुठे आहे? छोले भटुरे. पानपलेट ना असेल इथं असेल याच्यावर. कुलचा घेऊ आपण. एक आणि एक व्हेज बिर्याणी. ओके. कुलचे आणि व्हेज बिर्याणी फायनल झालेलं वेळ झाला. छोले कुलचे, व्हेज बिर्याणी, बबई विंदू भोजनम. आणि बघ ना अजिंक्य नाही तर सांग. तुला कमीत लागतंय ना. शेवटला का ठेवली तुम्ही
लास्ट ऑफ द ट्रिप. आणखी तरी लास्ट फक्त राईट साईडचंच हेडफोन चालू होतं आणि तेच हेडफोन मी घरी विसरून आलो वाटतं. काय नाही ऐकायचं. हिरवा मित्रांनो, एक छोटासा प्रॉब्लेम झालेला आहे. प्रॉब्लेम काय झाला आता आतमध्ये सांगा. काय बाबा मला व्हिडिओ काढतोस ना? हां, तर प्रॉब्लेम असं झालं की आम्ही काय तुमचं काय होतं रे? पराठे, 2 पराठे, एक हक्का नूडल्स आणि एक ह्याची पनीरची भाजी ऑर्डर केली होती. पण हक्का नूडल्सवाला आलाच नाही, त्यामुळे आता हे 2 हक्का नूडल्स सॉरी हक्का नूडल्स पराठेवाला आला. जरा भूक लागल्यामुळे असं होते माझ्याकडे. हे 2 उपाशी बसणार आहेत. नाही आमच्याकडे हक्का नूडल्स आहेत ना, आम्ही खातो पण त्यांना हक्का नूडल्स आवडत नाही, त्याच्यामुळे मला आपल्याला संपावं लागतील. संपेन मी, काय अडचण नाही. आम्ही पोहोचलो आहोत पुणे स्टेशनला. काहीतरी हसायले बेटा लवकर. पुढं बोलायची काही शक्तीच नाही आता. झोप आली होती मस्तपैकी. सो गाईज, आम्ही पुणे स्टेशनवर पोहोचलो आहोत आणि आता कृष्णाच्या डेक्कन कॉलेजच्या हॉस्टेलवर चालणार आहे. रात्रीचे 1:30 वाजले. सो आता आळंदीला जाण्याचा काही सोय नाही बसची वगैरे. सो सकाळपर्यंत कृष्णाच्या हॉस्टेलवर थांबणार आहे आणि मग सकाळ झाल्यावर मी माझं जाईल घरी. आता ही रिक्षा गेली आहे उबरवरनं 100 रुपये येरवडा.